अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार मंडळी. तर तुमच्या स्वयंपाकघरातील अगदी साधे मीठ हे फक्त चव देण्यापेक्षा जास्त काम करते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तर तुमच्या रोजच्या पदार्थामध्ये शांतपणे विरघळणारे तेच मीठ तुमच्या आयुष्यातील संपत्ती, आनंद, शांती आणि समृद्धीचे रहस्य असू शकते का? तर हा प्रश्न खूप सोपा वाटू शकतो, पण जेव्हा उत्तर तुमच्या आत्म्याला भिडते तेव्हा आत एक सुप्त शक्ती जागृत होते. तर मीठ जे तुम्ही सामान्य मानता ते प्रत्यक्षात एक अत्यंत शक्तिशाली ऊर्जावाहक आहे. प्राचीन ऋषींनी त्याला धारणा शक्ती म्हटले होते. नकारात्मकतेला रोखणारी आणि सकारात्मक ऊर्जा जपणारी शक्ती. तर आज आपण एका अशा गुपिताबद्दल बोलत आहोत जे शिकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल की अचानक इतकी संपत्ती कुठून आली. तर योगानंद म्हणायचे की जेव्हा तुम्ही विश्वाच्या अदृश्य शक्तींशी जुळवून घेता तेव्हा निसर्ग तुमच्या आत जे आहे तेच तुम्हाला परत करतो. निसर्गाचे सुसंवाद साधण्याचे काही रहस्य इतके सोपे आहेत की ते आपल्या डोळ्यासमोर असतानाही अदृश्य असतात. तर हा एक असा व्हिडिओ आहे आणि त्यापैकीच असा एक व्हिडिओ आहे जो एक रहस्य जे तुमची आर्थिक ऊर्जा उघड करू शकते आणि त्याची सुरुवात आता होते ती मिठापासून. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ही काही जादूटोणा नाही किंवा ही काही अंधश्रद्धा नाही. हे एक ऊर्जेबद्दलचं एक सायन्स आहे, एक विज्ञान आहे, चेतनेचे संतुलन आहे आणि आध्यात्मिक नियमांची समज आहे. तर योगानंद यांनी त्यांच्या ऑटोबायोग्राफी ऑफ योगी या पुस्तकात लिहिले आहे की सर्व घटकांचा चेतनेच्या पातळीवर प्रभाव पडतो आणि मीठ हे पृथ्वी आणि पाण्याच्या घटकांचे मिश्रण हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची त्यामध्ये क्षमता आहे. आता तुम्हीच कल्पना करा, जर तुम्ही ते योग्य ठिकाणी ठेवले तर ते तुमच्या जीवनातील नकारात्मकता काढून टाकणार नाही आणि तुमच्या समृद्धीकडे कसं घेऊन जाणार नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण या 4 खास ठिकाणी मीठ जर आपण ठेवलं तर काय होऊ शकतं ते आपण आता शिकणार आहोत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आजच्या पहिल्या भागामध्ये आपण फक्त पहिले ठिकाण एक्सप्लोर करणार आहोत, इतके खोलवर की ते तुमच्या आत एक कंपन निर्माण करू शकते. उर्वरित 3 ठिकाणे जी आहेत अशी रहस्य आहेत की जी जाणून घेण्यासाठी आत्म्याने तयार असले पाहिजे. तर तुम्ही तयार आहात का? तर चला तर मग पहिल्या ठिकाणाबद्दल आता आपण बोलूया. तर सर्वात सोपा पण सर्वात दुर्लक्षित तुमचा मुख्य दरवाजा असतो, तुमच्या घराचे प्रवेशद्वार. आता तुम्ही विचार करत असाल की मीठ आणि मुख्य दरवाजा याच्यात काय संबंध आहे बरं? पण थांबा, एक श्वास घ्या आणि हा एक विचार आपल्या मनात येऊ द्या. मुख्य दरवाजा ही अशी जागा आहे जिथे फक्त लोक हे येत जात नाहीत तर तिथे ऊर्जा देखील आत येत असते. आणि जर हा दरवाजा नकारात्मकतेने वेढलेला असेल तर आत येणारी कोणतीही सकारात्मक ऊर्जा आत येताच ती थांबते. तर प्राचीन भारतीय वास्तुशास्त्रात मुख्य दरवाजा हा मुख्य ऊर्जा केंद्र असा मानला जातो. तिथे ठेवलेली कोणतीही वस्तू येणारी ऊर्जा रोखू शकते किंवा ती आकर्षित करू शकते आणि म्हणूनच नकारात्मकता आकर्षित करण्याची क्षमता असलेले जे काही मीठ आहे ते वापरले जाते. तर मुख्य दरवाजाजवळ जर ते मीठ ठेवलं तर ते काय होतं, तर ते घरात प्रवेश करणाऱ्या नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं. परंतु हे मीठ नियमित भांड्यात आपण ठेवायचं नाही, तर एका विशेष भांड्यात ठेवावे लागेल आपल्याला. शक्यतो ते एका काचेच्या किंवा मातीच्या भांड्यात ठेवावे आणि ते दरवाजाच्या कोपऱ्यात ठेवावे जिथे ते थेट कोणालाही दिसत नाही, तर ऊर्जेच्या ते रेषेत असावं. आता तुम्ही हा प्रश्न मला विचाराल की हा फक्त एक मानसिक परिणाम आहे का? तर मी म्हणेन नाही, ही ऊर्जा एक विज्ञान आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या भावना आणि श्रद्धेने एखादी गोष्ट स्थापित करता तेव्हा ती फक्त एक वस्तू राहून राहत नाही, तर ती एक मंत्र बनते. तर परमहंस योगानंद म्हणाले की तुमचा विश्वास ही तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. जेव्हा तुम्ही विश्वास आणि समजुतीने दारावर मीठ ठेवता तेव्हा ती संपत्ती, शांती आणि सौभाग्याचे दार उघडते. तर बरेच लोक हे विधी करतात परंतु ते आत्म्याला न समजून घेता त्याची नक्कल करतात आणि म्हणूनच त्यांना जो समान परिणाम मिळतात त्याचं उथळ आणि ते त्यांना तात्पुरते भेटत असतं. परंतु जेव्हा तुम्ही योगिक दृष्टिकोनातून त्याकडे पाहता, अगदी विश्वासाने पाहता, जेव्हा तुम्हाला समजते की ती केवळ एक वास्तू उपाय नाही तर एक वैश्विक स्पंदनाशी जोडण्याचे साधन आहे, तेव्हा ते मीठ तुमच्या घराचे रक्षक बनते. एक रक्षक जो केवळ संपत्तीला आत येऊ देत नाही तर गरिबीलाही तो आपल्या घरातून बाहेर ठेवतो. आता तुम्ही
तुम्हीच विचार करत असाल, जर मुख्य दरवाजावर मीठ ठेवल्याने इतके बदल होऊ शकतात, तर इतर 3 ठिकाणी ठेवल्याने काय होईल? हेच रहस्य आहे. तुम्हाला वाटेल की केवळ वाराच बदलला नाही, तर तुमच्या जीवनाचा प्रवाहाची दिशा सुद्धा बदलू शकते. तर हे असे एक पहिले ठिकाण होते की तो म्हणजे मुख्य दरवाजा, पण ही फक्त सुरुवात आहे. अजून 3 ठिकाणे शिल्लक आहे. आता त्याच्याबद्दल जाणून घेतल्याने तुम्हाला खरोखरच आश्चर्य वाटेल की ही सर्व संपत्ती कुठून येत आहे. तर आणखी एक जागा जिथे मीठ तुम्ही जर ठेवलं, तर त्यामुळे तुमच्या जीवनाची आर्थिक ऊर्जा आतून स्वच्छ होऊ शकते. ती म्हणजे तिजोरी, किंवा ती जागा जिथे तुम्ही तुमचे पैसे, दागिने किंवा इतर कोणत्याही मौल्यवान वस्तू ठेवता. आता हे ठिकाण फक्त भौतिक वस्तू साठवण्याचे ठिकाण नाही, ते तुमच्या जीवनाच्या आर्थिक जाणीवीचे सुद्धा केंद्र आहे. तुम्ही कदाचित कधीही लक्षात ही गोष्ट घेतली नसणार, पण ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणची ऊर्जा, तुमचे विचार, भीती, लोभ आणि अभावाच्या भावना सुद्धा ते सतत शोषून घेत असते. आणि म्हणूनच बरेच लोक जरी ते पैसे कमवत असले तरी ते ठेवत नाहीत. तर परमहंस योगानंद जे आहे ते म्हणाले की तुमची ऊर्जा जिथे तुमचे विचार स्थिर असतात तिथे जमा होत असते. तिजोरी असो किंवा पैसे ठेवण्याच्या जागेसाठी स्थिरता आणि शुद्धता ही आवश्यक असणे खूप गरजेचे आहे. आणि मीठ यामध्ये एक अद्भुत भूमिका बजावू शकते. तुम्हाला फक्त एक लहान वाटी रॉक साल्ट किंवा साधं मीठ भरायचं आहे आणि ते तिजोरीच्या एका कोपऱ्यात ठेवायचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ही वाटी कोणत्याही धातूपासून बनलेली नसावी. तर ती मातीची किंवा काच किंवा चिनी मातीची असली तरीही चालेल. तर मातीच्या वाट्या सर्वात योग्य त्यासाठी मांडल्या जातात, कारण त्यांच्यामध्ये शुद्ध स्वरूपात ऊर्जा शोषून घेण्याची आणि उत्सर्जित करण्याची क्षमता ही जास्त असते. आता तुम्हाला प्रश्न पडेल की मिठाच्या वाटीमुळे संपत्ती येईल का? तर नाही, संपत्ती बाहेरून येत नाही, तर ती आतून येते. मीठ त्या आतील ऊर्जेला संतुलित करते. ते तुमच्या आर्थिक प्रवाहात अडथळा आणणारं जे काही भय, चिंता आणि लोभ जे काही असतं आपल्या घरामध्ये असते, तर ती शोषून घेते. आणि जेव्हा हे अडथळे दूर होतात तेव्हा तुमच्या आयुष्यात संपत्ती आपोआप येऊ लागते. तर हा उपाय काही चमत्कारिक उपाय नाहीये, तर ऊर्जा शुद्धीकरणाची एक पद्धत मी तुम्हाला सांगत आहे. जसे तुम्ही तुमचे घर जेव्हा स्वच्छ करता, तसेच तुमच्या तिजोरीची ऊर्जा शुद्ध करणं सुद्धा खूप आवश्यक आहे. आणि मीठ हे त्यासाठी एक उत्तम साधन आहे. मीठ दर 15 दिवसांनी बदलले पाहिजे, जेणेकरून ते कोणतीही जमा झालेली नकारात्मक ऊर्जा वाहून नेईल. जेव्हा तुम्ही हे सगळं करता, तेव्हा तुम्ही तुमच्या तिजोरीला खोल विश्वासाने आणि श्रद्धेने स्पर्श करता आणि तिथून एक नवीन ऊर्जा प्रवाह हा सुरू होतो. तर अनेक साधक आणि योगिक विचारसरणीचे जे काही लोक आहेत, वर्षानुवर्षे हे करत आले आहेत आणि त्यांनी स्वतःच्या जीवनात अनुभव सुद्धा घेतला आहे की जेव्हा तिजोरीची ऊर्जा शुद्ध होते, तेव्हा संपत्ती केवळ येतेच असे नाही, तर ती टिकून राहते, वाढते आणि स्थिरता प्रदान करते. आपल्या सर्वांना तेच हवं असतं. आता अशी संपत्ती जी केवळ हातातच नाही, तर तुमच्या मनालाही शांती देते. आणि हा उपाय जितका सोपा आहे तितकाच तो खूप खोल आहे. म्हणून ते हलक्यामध्ये घेऊ नका किंवा ते फक्त एक युक्ती असं समजू नका. ही विश्वाच्या शक्तीला समर्पित आहे, जी सर्वत्र, प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक ऊर्जेमध्ये आहे. जर तुम्ही या भावनेने तिजोरीत मीठ ठेवले, तर तुम्ही फक्त एखादी वस्तू ठेवत नाही आहात, हे तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही तुमची एक आर्थिक ऊर्जा शुद्ध करण्याचा संकल्प करत आहात. आणि हा संकल्प हळूहळू एक परिवर्तन घडवून आणू शकतो, ज्यामुळे तुम्हाला खरोखरच आश्चर्य वाटेल की इतकी संपत्ती कुठून येत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही फक्त सुरुवात आहे. आता तिसरे स्थान म्हणजे आणखी गूढ आहे आणि त्याचा प्रभाव सुद्धा तुमच्या जीवनाशी अगदी खोलवर जोडलेला आहे. तुम्ही ते जाणून घेण्यास तयार आहात का? जर असाल तर काळजीपूर्वक ऐका. आता आपण तिसऱ्या स्थानाबद्दल बोलूया की जिथे मीठ ठेवण्याचे रहस्य इतके सूक्ष्म आहे की लोक अनेकदा त्याकडे दुर्लक्ष सुद्धा करतात. आणि कदाचित म्हणूनच त्यांचे जीवन हे वारंवार अगदी मानसिक थकवा, गोंधळ आणि अपूर्णतेने भरलेले राहते. आता हे स्थान कोणतं? तर तुमचं शौचालय किंवा बाथरूम आहे, जिथे आपण आपलं शरीर शुद्ध करतो, पण अनेकदा ऊर्जा शुद्ध करायला आपण विसरतो. आता बघा,
परमहंस योगानंदांनी लिहिले की खरे शुद्धीकरण हे आतून सुरू होते, पण ते आपल्या पर्यावरणावर देखील परिणाम करते. बाथरूम किंवा शौचालय कितीही स्वच्छ असले तरी त्यांची ऊर्जा ही नेहमीच जड आणि जडत्वाने भरलेली असते. आणि जेव्हा ही ऊर्जा संपूर्ण घरात पसरते तेव्हा ती मानसिक आणि आर्थिक स्थिरतेला अडथळा आणते. आता या भागात मीठ ठेवल्याने हळूहळू ती जडत्व नाहीसे होते. तर तुम्हाला फक्त एका लहान डब्यामध्ये काय करायचं आहे, भरलेलं मीठ. आता विशेषतः ते दगडी किंवा समुद्री मीठ भरायचं आहे आणि ते शौचालय किंवा बाथरूमच्या एखाद्या कोपऱ्यात तुम्हाला ठेवायचं आहे. ते तुम्ही लपवून ठेवा, जेणेकरून ते नजरेआड राहील परंतु ऊर्जेच्या रेषामध्ये ते सक्रिय राहील. अशा पद्धतीने तुम्ही ठेवा की ते तुम्हाला किंवा कोणालाही ते दिसता कामा नये. आता हे मीठ त्या भागातील नकारात्मक ऊर्जा जी काय आहे ते शोषून घेण्यास सुरुवात करेल. एका अदृश्य चुंबकाप्रमाणे हळूहळू वातावरण हलके करेल आणि काही दिवसातच तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की जिथे तुम्हाला पूर्वी ताण, थकवा किंवा गोंधळ जाणवत होता तेथे आता सहजता आणि शांतीची भावना तुम्हाला येऊ लागते आणि हा अनुभव तुम्हाला नक्की येईल. पण हे तेव्हाच घडेल जेव्हा तुम्ही ते फक्त वस्तू म्हणून नाही तर एक ऊर्जा देणारे साधन म्हणून त्याचा वापर कराल. तर हे मीठ जे आहे ते दर 7 ते 10 दिवसांनी हे मीठ वाहत्या पाण्यात ओता आणि त्याऐवजी नवीन मीठ त्यामध्ये घाला. लक्षात ठेवा, ही विधी करताना कोणताही ढोंग किंवा अंधश्रद्धा नसावी, फक्त श्रद्धा आणि जागरूकता फक्त असावी. आणि हा उपाय त्यांच्यासाठीच आहे जे त्यांचे घर केवळ 4 भिंतींची रचना नसून ऊर्जा केंद्र समजतात. तर बाथरूम किंवा शौचालय आता कितीही आधुनिक पद्धतीनं आजचे बांधलेले असतात, पण तिथे कितीही आधुनिक पद्धतीचे असले तरी त्यांची ऊर्जा ही नेहमी अडथळा निर्माण करू शकते. विशेषतः मानसिक स्पष्टता, आर्थिक प्रवाह आणि कौटुंबिक सुसंवादामध्ये ते अडथळा प्रदान करू शकतात. आणि जर तुम्ही या गोष्टींकडे लक्ष दिले तर तुम्हाला आढळेल की जेव्हा जेव्हा घराचा हा कोपरा ऊर्जादृष्ट्या अशुद्ध होतो तेव्हा आपल्या घरामध्ये अनावश्यक वाद, गोंधळ आणि निराशा पसरू लागते. आणि म्हणूनच आपल्या पूर्वजांनी घराच्या या कोपऱ्याकडे विशेष लक्ष दिले आणि त्यामुळे तिथे तुळशी किंवा गंगाजल शिंपडायचे आणि आपली जी ऊर्जा आहे ती संतुलित करण्यासाठी विशेष विधी करायचे. पण आजच्या युगात जेव्हा आपण या पद्धतीपासून दूर गेलो आहोत तेव्हा मीठ हे एक माध्यम बनते जे ते संतुलन पुनर्संचयित करू शकते. जेव्हा तुम्ही आदराने बाथरूमच्या एका कोपऱ्यात मीठ ठेवता तेव्हा ते केवळ शुद्धीकरण विधी नसते, एक जाणीवपूर्वक केलेले एक कृत्य आहे की जे तुमच्या संपूर्ण घराच्या ऊर्जेचे शुद्धीकरण हे करत असते. त्यासाठी आपण त्या मिठाचा वापर करणार आहोत. जेव्हा तुमच्या घरातील ऊर्जेचे शुद्धीकरण होते तेव्हा त्याचा पहिला परिणाम जो होतो तो होतो तुमच्या मनावर आणि नंतर तुमच्या आर्थिक नशिबावर होतो. कारण शांत आणि संतुलित मन ही विश्वाची समृद्धी ज्याद्वारे वाहते ते प्रवेशद्वार आहे. आणि हा विधी खूप सोपा आहे परंतु त्याचे परिणाम मात्र खूप खोलवर आहेत. आणि जेव्हा तुम्ही ही प्रथा तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवता तेव्हाच ते साध्य होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचा खरोखरच इतका प्रभाव पडतो का? मी फक्त म्हणेन की तुम्हाला एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे का? तर तुम्ही प्रयत्न करा. या 3ऱ्या ठिकाणी एका आठवड्यासाठी तुम्ही मीठ ठेवा आणि तुमचा दैनंदिन दिनचर्या जी आहे, तुमचं मन आहे आणि तुमच्या घरातील वातावरण कसे बदलू लागते आणि तुम्हाला लपलेला खजिना जो आहे तो कसे सापडू लागतात त्याचा नक्कीच अनुभव येईल. पण ही एक गोष्ट लक्षात ठेवा की फक्त 3री पायरी आहे आणि अजून एक 4था आणि शेवटचा टप्पा मात्र शिल्लक आहे जो या मालिकेतील सर्वात खोल रहस्य आहे. आणि तो टप्पा तुमच्या आणि विश्वातील नातं पुन्हा परिभाषित करेल. तुम्ही त्या शेवटच्या टप्प्याचा शोध घेण्यास तयार आहात का? जर असाल तर त्या 4थ्या आणि शेवटच्या टप्प्याबद्दल आपण बोलूया जो तुमच्या घराची ऊर्जाच नाही तर तुमच्या जीवनाचे नशीब देखील पूर्णपणे बदलू शकते. आता ती जागा म्हणजे तुमची झोपण्याची जागा, म्हणजेच काय, तुमची बेडरूम आणि विशेषतः तुमचा बेड. इथेच तुम्ही तुमचा दिवसाचा थकवा, विचारांची खोली आणि भावनांचा गोंधळ दूर करता आणि इथेच तुमच्या अवचेतन मनाचे सर्वात खोल दरवाजे उघडतात. तर परमहंस योगानंद म्हणतात की रात्र ही केवळ शरीराला विश्रांती देण्याची वेळ नाही तर आपल्या आत्म्याला प्रवास करण्याची सुद्धा वेळ आहे. आणि जर या प्रवासादरम्यानची ऊर्जा जर अव्यवस्थित असेल तर तुमच्या संपूर्ण जीवनाची दिशा विस्कळीत होऊ शकते. म्हणून जर तुम्हाला तुमची झोप फक्त विश्रांतीची वेळ नसून ऊर्जा संचयित करण्याची वेळ जर हवी असेल तर तुमच्या पलंगाखाली एका भांड्यात मीठ ठेवा. आता विशेषतः जिथे तुमचे पाय विश्रांती घेतात
हे मीठ तुमच्या झोपेदरम्यान येणारी नकारात्मकता शोषून घेते, तुमचे अवचेतन शुद्ध करते आणि हळूहळू तुमच्या आत असे विचार पेरते जे संपत्ती, यश आणि सकारात्मक संधी आकर्षित करतात. आणि तुम्हाला मात्र हे 10 दिवसांनी हे मीठ बदलायचं आहे आणि ते वाहत्या पाण्यात ओतायचं आहे. पण हे करत असताना एक संकल्प करा, तुम्ही आता जागे व्हाल, तुम्ही तुमच्या जीवनाचे स्वामी व्हाल. आणि जेव्हा तुम्ही 4ही ठिकाणी हे मीठ तुम्ही ठेवता किंवा लावता, विशेषतः मुख्य दरवाजा, तिजोरी, शौचालय आणि पलंगाखाली, तेव्हा तुम्ही एक ऊर्जावान ढाल तयार करता जी नकारात्मकतेला बाहेर ठेवते आणि संपत्ती आणि समृद्धीला आपल्या घरामध्ये आमंत्रित करते. आणि मग तुम्हाला पैसे शांतपणे आत येताना दिसतील. जसे की कोणतेही कारण नाही, रखडलेली कामं पूर्ण होऊ लागतात आणि जीवन अशा प्रवाहात वाहू लागते जिथे चिंता, अपयश आणि अडथळे हळूहळू नाहीसे होतात. पण हे तेव्हाच घडेल जेव्हा तुम्ही हा उपाय केवळ एक युक्ती नाही तर एक अंतर्गत सराव मानता. कारण विश्वाला खऱ्या श्रद्धेची गरज आहे, ढोंगाची नाही. आणि जर तुम्हाला ही ऊर्जा कधीही थांबू नये असे जर वाटत असेल तर हा प्रवाह कधी, तर त्यासाठी तुम्हाला आजचे हे ज्ञान तुमच्या जीवनामध्ये तुम्ही समाविष्ट करा आणि दररोज नवीन दिशेने जाण्यासाठी, अधिक अंतर्दृष्टीसाठी आपल्या या चॅनलमध्ये सामील व्हा. तुम्हाला इथे फक्त उपाय सापडणार नाहीत तर तिथे तुमच्या आत्म्याशी संवाद साधला जातो. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओबद्दल इन्फॉर्मेशन कशी वाटली ही मला तुम्ही कमेंटमधून नक्की सांगा. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. श्री